आदित्य बाबा, डोळ्यात पाणी आहे तुमच्या. नाही अगं, ते काहीतरी डोळ्यात गेलं मगाशी. आता तुम्ही एवढे मोठे झालात, माझ्यापासून लपवणार? नाही ग, कसं तुझ्यापासून काय पारूची आठवण येते. एकटा आहे ना मी, म्हणून मग आजपासून पारूची आठवण. आदित्य बाबा, तुम्ही स्वतःला असं एकटा समजू नका. आदित्य बाबा, आपली पारू ना उद्या परवा नक्की येईल. हा, तिचं काहीतरी अर्जंट काम असणार, हो. नाहीतर ती तुम्हाला असं एकटं सोडून जाईल का? हा, तुम्हाला माहिती आहे ना पारूचं आपल्या घरावर आणि तुमच्यावर किती प्रेम आहे ते. हा, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. तिचं या घरावर प्रेम आहे, पण या घराला त्याची किंमत नाही. मी काय विचार करतोय की पारू आली ना की मग आम्ही जातो आमच्या चाळीत राहायला. काय काय बोलताय आदित्य बाबा? आमच्या हक्काचं घर आहे तिकडे, तिथे राहू आम्ही सुखाने. असा विचार करू नको ना आदित्य बाबा. तू जा, उशीर झाला रात्री. जा आदित्य, जा प्लीज. मी ओके, जा ना प्लीज. काय चाललंय प्रीतम तुझं? रेस्टॉरंट मध्ये इथे निघून का आलास तू? इकडे आलास ते आलास, वर अहिल्याच्या रूम मध्ये जाऊन आदित्यचा अपमान करून त्याला बाहेर काढलास. काय काय अधिकार आहे रे त्याच्या अंगावरती ओरडण्याचा तुला? या घराचा मोठा मुलगा आहे तो, तुझा मोठा भाऊ आहे तो. तुला लाज नाही वाटली त्याच्या अंगावर ओरडताना? मुळात रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा तुझा प्लॅन होता ना. आम्हाला तिकडे सोडून गायब का झालास तू? तुला काही झटके वगैरे येतात का रे? जो भाऊ तुझ्यावरती जीव ओवाळून टाकतो त्याच्याबरोबर कोण वागतं असं? का असं वागताय तुम्ही? तुम्ही आदित्य दादांना नोकरासारखं वागवलं, त्यांना कामाला लावलं, त्यांचा अपमान केला आणि आज तर चक्क तुम्ही आईंच्या रूम मधनं त्यांना हकलावून लावलं. का असं करताय तुम्ही? प्रीतम, तुमचं डोकं वगैरे फिरलंय का? आज तुम्ही आदित्य दादांसोबत असे वागलात, उद्या माझ्यासोबत आणि आईंसोबत पण असंच वागाल? का असं करताय तुम्ही? बोला ना, काय झालंय तुम्हाला? आदित्य दादांसारखा एवढा चांगला भाऊ असताना तुम्ही असं कसं करू शकता? तुम्हाला त्यांच्याशी असं वागताना लाज नाही वाटली?
हे पण संपलंय. पारू आज पण आली नाही. हो ना, असं पारुणी याआधी कधीच केलं नाही. आणि आता किचनचं सगळं सामान पण संपलंय. काय करावं काही सुचत नाहीये मला. पारू भौजी जाए से पहले इतना बड़ा ऑर्डरवा लेके गई हैं, अब वो नहीं है और अब तक पूरा सामान खत्म हो गई बा. हाँ, दाल चावल और ये आटा भी खत्म हो गई, अब तो ये तेल भी खत्म हो गई बा. हाँ, ऑर्डरवा कैसे पूरा होई? आपणच काहीतरी केलं तर. मला वाटतं आपणच पैसे गोळा करून ही ऑर्डर पूर्ण केली तर. रुपा, तुझ्याकडे काही पैसे आहेत का? बरं बरं, असू दे. कमला राणी, आपके पास है कुछ पैसे? हाँ भौजी, इला ये 200 रुपया बा हमारे लगे. इला 200 आणि माझ्याकडे 500-600 रुपयेच आहेत. एवढ्या पैशात काय होणार? काहीच सामान येऊ शकत नाही. पारू कुठं गेली काहीच कळत नाहीये. आणि आपण तिच्या सासरच्या माणसांकडून पैसे देखील घेऊ शकत नाही. काय करावं काहीच सुचत नाहीये. वैसे भी पारू भौजी नहीं है और दूसरा केहू भी ना बा जे ई कुल जिम्मेदारी ले सकेला. अब तो सब कुछ खत्म हो गई. एक मिनिट. काही संपलेलं नाहीये, काही होणार नाहीये. ओके, आदित्य दादा, तुम्ही बघा ना काय अवस्था झाली किचनची. सगळं सामान देखील संपलंय आणि आता आज एक मोठी ऑर्डर आली आहे. काय करावं काहीच सुचत नाहीये. हे बघा, जोपर्यंत पारू येत नाही तोपर्यंत पारू टिफिन सर्व्हिसेस चालू ठेवायची जबाबदारी आपली आहे. सगळं व्यवस्थित होईल. एक मिनिट. चार 5. माझ्याकडे आत्ता 5,000 आहेत. ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर जाऊन सामान घेऊन या. ओके, आणि प्लीज सगळं चांगल्या क्वालिटीचं आणा. ओके, चला पटकन लागा कामाला. सर, सामान तर येईल हो सगळं, आणि आम्ही सगळे मिळून स्वयंपाकही चांगला करू. पण डिलिव्हरीचं काय होणार? आणि आज संध्याकाळी जी ऑर्डर आहे ती खूप मोठी आहे.